आपल्यासोबत काँग्रेस नेते अतुल लोंढे सर आहेत. सर, आज तुम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. वैश्विक आर्थिक संकट आलेलं आहे, त्यावरती तुम्ही एकंदरीत सरकारवर टीका केली आहे. कसं पाहायचं या संकटाकडे? नाही, तात्कालिक कारण जरी इराण अमेरिका युद्धाचं असलं तरी 12 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं अर्थव्यवस्थेचा बट्ट्याबोळ केला आणि आपला जे विदेशी धोरण आहे ते चुकीचं झाल्यामुळे आज सामान्य जनतेला याच्यामध्ये होरपळून निघावं लागत आहे. रशिया आपला हा संकटाच्या काळातला मित्र राहिलेला आहे. इराण यांच्याशी आपले 3000 वर्षांपासून सांस्कृतिक संबंध आहे. हे लोक आपल्याला स्वस्तामध्ये पैशाच्या बदल्यामध्ये किंवा वस्तूंच्या बदल्यामध्ये तेल देत होते, दिलं असतं. पण इस्रायलला बाप बनवल्यामुळे आणि अमेरिकेच्या भीतीपोटी आज देशाचे हे हाल होत आहेत. आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील एक टीका केलेली आहे, नीट संदर्भात टीका केलेली आहे. तरी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शांत आहेत, अशा प्रकारचं एक वक्तव्य आहे. कसं पाहायचं? ते काय एक म्हण आहे, नीरो वॉज फिडलिंग when रोम वॉज बर्निंग. त्यांना काही घेणं देणं नाही. लोक मरतात, पोरं आत्महत्या करतात. आता काय एकही ट्विट आलं नाही त्यांचं नीटवर. 4 मुलांनी आत्महत्या केली, पेपर फुटत आहेत. सामान्य गरीब माणसाला याच्यातनं काय त्याची अपेक्षा राहणार आहे? कधी गरिबांनी असं स्वप्न पाहायचं का त्याच्याबरोबर डॉक्टर होईल, इंजिनियर होईल मोठ्या इन्स्टिट्यूटमधनं? आज परिस्थिती अशी आहे की ही व्यवस्था सगळी करप्ट आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा झाला पाहिजे. NTA अध्यक्ष आहे, त्यांना कस्टडीमध्ये घेऊन एन्क्वायरी झाली पाहिजे आणि जे मगरमच्छ आहेत त्यांना पकडलं पाहिजे. छोट्या छोट्या मासळ्या पकडून काय होणार नाही. आणि हेच फक्त दिखावा सुरू आहे. तर 2024मध्ये झाला. 2024ची तर परिस्थिती इतकी गंभीर आहे की CBIने एन्क्वायरी केली आणि चार्जशीट दाखलच केली नाही, उशीर केला आणि तेवढ्या याच्यामध्ये बेल मिळाली. ह्याचा खामियाजा कोण भरल? सामान्य माणसांनी आता काय मजुरीच करावी का? ती पण मनरेगापर काढून घेतली. इतक्या चुकीच्या पद्धतीनं देशामध्ये धोरणं राबवणं सुरू आहे की सामान्य माणसाला काक्रोच ह्याच्यापेक्षा जास्त काही सरकार समजत नाही. आता उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीवरती एकूणच टीका झालेली आहे. फक्त 31% जे आहे ती उपस्थिती विधानसभेमध्ये त्यांची होती, अशा विधान परिषदेमध्ये होती, अशा प्रकारची ही टीका आहे. कसं पाहायचं याच्याकडे? मोदींच्या बाबतीत करताय का टीका? ज्यांनी टीका केली त्यांना विचारा मोदींची उपस्थिती काय आहे संसदेमधली. आणि येऊन टिंगलटळवा करण्यापेक्षा काय करतात? काँग्रेसला शिव्या घाला, राहुल गांधींना शिव्या घाला, नेहरूजींच्या बाबतीमध्ये काहीतरी आळवतिळवं बोला. याच्या व्यतिरिक्त काय केलं आहे? एखाद्या वेळेस कधी आता उद्धव ठाकरे साहेब त्यांचं असणं हे महत्त्वाचं असतं. आता आपण पाहिलं, एकूणच आवाहन झालं, त्यानंतर विधान भवनामध्ये बाईक घेऊन, बुलेट घेऊन अशा प्रकारे हा सगळा दिखावा आहे. हे सगळं दुटप्पी वागणं आहे. दुसऱ्या दिवशी पुण्यामध्ये आपण किती मोठा ताफा त्यांचा पाहिला ते आपण पाहिलेलं आहे. नांदेडमध्ये कशा पद्धतीनं पंचपक्वानांचं सेवन सुरू होतं, कशा पद्धतीचं ते आयोजन होतं, हे सगळं लोकांना डिवसण्याचं काम आहे की तुम्ही उपाशी राहा, आम्ही मात्र तुपाशी राहू. सध्या राजकीय वातावरणामध्ये राष्ट्रवादी फुटीच्या चर्चा चालू झालेल्या आहेत आणि सत्तेमध्ये असून देखील तिसरी फूट होईल अशा प्रकारची चर्चा चालली आहे. बीजेपीला हवं असेल अशा पद्धतीची फूट झाली पाहिजे. BJP अशा पद्धतीचे कटकारस्थान करून असे छोटे पक्ष जे आहेत, प्रादेशिक पक्ष, ते संपवण्याचं कटकारस्थान चालूच आहेत. JP नड्डांनी 2023मध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की 2024 नंतर कुठलाही प्रादेशिक पक्ष राहणार नाही. त्याची ही झलक आहे. त्याचाच कुठेतरी लाभ हा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला होतोय का? कारण का आपण ठाण्यामध्ये पक्षप्रवेश पाहिलेला आहे. तेही वाचणार नाहीत. त्यांचाही पक्ष आहे याच्यात, त्यांचे पण खासदार आहेत. तर आपल्यासोबत होते अतुल लोंढे सर. त्यांनी संपूर्ण एकूणच महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये आणि देशामध्ये जे आर्थिक संकट आलेलं आहे त्यावरती प्रतिक्रिया दिली आहे. सोबतच महाराष्ट्रातील जे राजकीय वातावरण तापलेलं आहे त्यावरती देखील त्यांचं मत मांडलेलं आहे. असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला.